हे चहा पेत असते काय अगं आणतो ए आजा मग सर चाय बनाव रे. मोबाईल वर पाय दिलाय ना, चल पाया पड मोबाईलचे. देव बाप्पा सॉरी म्हण. याला भारी रोज रोज शरबत मिळते. हा सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय तर गाईज आत्ताच जाऊन मी सियाला सोडून आलो. चाय बनाव रे. बिस्किट नाही ना, एक काम कर याद दे. हा खास हे बघा ग्लास गाईज, हे खास ग्लास त्यासाठी आणल्यात. चहा कधी कधी चुस्कीनं पेता येते, आपलं चुस्की मारता येते. चहा उकळायला लागलाय बघा. सकाळ सकाळ काय सुरू आहे, गाणे ऐकत. इस पार देखूंगी या गाने के उस पार देखूंगी. खात बसलाय. चाय 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 लो चाय चहा घेऊन आलेला आहे अनन्या. पाणी घेऊन ये. चाय बनाव रे. हा चहा वगैरे पिला, तो बघितला आता जस्ट. अनन्याने चहा दिला. किती दिवस झाला आम्ही शेतातच गेलो नाही, एक आठवडा झाला शेत. आणि मम्मी त्यांनी पण आज चाललं वाटतं शेतात. सगळेजण गेलो नाही आम्ही, आज मम्मी आणि आतून चाललं वाटतं. तर माझं जाणं झालं तर तुम्हाला दिसेलच. मोबाईल वर पाय दिलाय ना, चल पाया पड मोबाईलचे. देव बाप्पा सॉरी म्हण. गायत्री मंत्र म्हण. ओम भूर ओम इथंच म्हण, इथं म्हण आता परत. ओम भूर भुवः स्वः म्हणून दाखव. मोठ्यात इकडे तोंड कर की, इकडे तोंड करून बोलाय असते. ब्लॉग इकडे सुरू आहे. बर पूर्ण म्हण आता. आम्ही जेवतोय बघा. जेवणामध्ये मम्मीने लयच काय काय दिले. सो या जेवायला आता तुम्ही. तर काय आता मी आणि अतुल बसलोय जेवायला, दोघ जण. आणतो ए आजा मग सर रिमोट कुठं आहे. हा तर हे चालल्यात आता मम्मी आणि पप्पा शेतात. मम्मी एक आठवड्यानंतर चालल्या. टिफिन बघ दुपारचा असं तिथं जाऊन जेवता निवांत. तर आता वाजल्यात 2 आणि जेवण वगैरे झालं आमचं. आणि काल वॉटरमेलन खाणं होतं रात्रीच. सो दुसरं खाल्ल्यामुळे पोट भरलं पूर्णच. काय खाऊच वाटत नाही इच्छा. मी फ्रीजरमध्ये वर ठेवलं, कारण गार झाल्यावर मला लय आवडते ज्यूस करायला त्याचा वगैरे, असं खायला भारी वाटते. त्यामुळे फ्रीजरमध्ये ठेवलेलं. पण नंतर काय खाऊच वाटलं नाही, पोट भरलेलं फुल. त्यामुळे मी खाल्लो नाही. मग ते गार आहे अजून, फ्रीजरमधनं काढून खाली ठेवलं, नाही तर रात्रभर फ्रीजरमध्ये राहिलं असतं ते खराब झालं असतं. सो आता 2 वाजल्यात. काल पण स्वप्न बघत होतो, चला आता उद्या खाऊया गार झालेलं. चला आता मी अनन्या पण बसल्या वाट बघत तिथं खायसाठी. आता याला कट करून खातो, कारण का गार लय भारी झालाय. आणि जेव्हा गार होते भारी, ते मला ज्यूस वाटायला. ज्यूस एवढा भारी लागते याचा वॉटरमेलनचा. पण आता असंच खातो. 2 वाजले. वॉश करून ठेवलं होतं, परत वॉश करायचं आणि मग खायचं. वॉश करायचं विसरायचं नाही, म्हणजे औषध असते कसं असते. पहिला आणताना वॉश केलं, बाहेर बाल्टीमध्ये ठेवलं, तिथून आलं, मग इथे बेसिंगवर आणि धुतलं, मग पुसून आत ठेवलं. आणि आता धुताना, आता खाताना परत एकदा धुतलं. म्हणजे 3 ते 4 वेळा वॉश झाला. आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे ना, त्यामुळे आपण आपली काळजी घ्यायची. आपल्यामुळे अजून जरा कुणाला तर चांगलं कळेल, संदेश जाईल, है की नाही. स्वच्छता अभियान, एक कदम स्वच्छतेवर. मी असंच खाते चाकून. सो हिनं कट केलं आता, पण मी ह्याच ठेवणार. देतो लय छोटं आणले, त्यामुळे गोड असणार आहे मला वाटते. लाल आहे. एक अख्खं तर आपण एक माणूस खाऊ शकतो. एवढं छोटं आहे ना. तर आता अतुल चाललंय सियाला न्यायला. दीदी म्हणायचंय, सिया नाही म्हणायचं. बरं दीदी म्हणाय. सॉरी सर. कोणी काय केलं मामाला? हे अजून नको, कोणी काय केलं रे मम्माला?
विहान चाललाय आता सोनेगावला, मी जातो. तुझा रे चौकात जा, पोचल्यावर कोण घे. ओ माय गॉड. त्या बघा काय अतुल नाही तर भेळ गेलाय घरी. घरातली भेळ, भूक लागलेली. सो गाईज तर मस्तपैकी भेळचं सरप्राईज दिला अतुलनं. आता जस्ट भेळ खाल्ली, भारी वाटलं. माझी इच्छा होती भेळ बनवायची आणि तेच अतुलनं केली कम्प्लीट. म्हणजे चिरमुरा आणलेले आम्ही चिंचणीला गेलतो ना, तिथून चिरमुऱ्याचा प्रसाद दिला होता ते आपले सबस्क्रायबरने. आणि चिंचेच पाणीपुरीसाठी केलं होतं ते होतं. तो त्याचे माझ्या डोक्यात आलं होतं की करून खाया, तेवढ्यात अतुलनं आज केली. मजा आली. भेळ माझी फेवरेट आहे. सो विहान भेळ खाल्ला का तू? विहान खाल्ला का? खाल्ला का? ट्रॅक्टर. ओ मोठा ट्रॅक्टर आला बाबा. चला तू काय खाल्ला? वॉटरमेलन. विहानने भेळ खाल्ल्या आणि तू काय खाल्ली? इथे काय सुरू आहे? इथं मी एक पेन्सिल घेतली आहे सेम साईजची. आता त्याला मी शार्प करते आणि हॅट टाकते. तर काय बनवणार आहे ते नंतर दिसेल तुम्हाला. अच्छा, नंतर बनवणार असेल काय? तर का रात्री नाही आता. हे चहा प्यायचंय आता. मी चहा नाही पिणार. हे चहा प्यायचं असते गे? चहाची सवय नव्हती ना? अजिबातच पेत नव्हती. कॉफी पाहिजे ना तू? ऍट कॉफी पण पेत नव्हती. मग दारू? दारू तर आधी सोडून गेली. दोन तरी बघ कधी येऊन चटला का वाटतं दारू. बघ तोंड दाखव थोडी बर्फ आहे. तो जो बर्फ आहे तो क्यूब मधला ना, तेच क्यूब मधला नाही, वाटत मोठ्या. तुला तांब्यात करायचं. परत ती वाटी भरून ठेवायची. परत पाणी प्यायचं भरून ठेवायचं, बेसिंगचं भरून ठेवायचं, एवढं एवढं टाकीचं पाणी. चला आता चहा पिणार ही म्हणते, चहा सोडणार आहे मी आजपासून. बघूया किती खरं करत्या. लाईक सबस्क्राईब. अच्छा आले की लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. बघितलं हे म्हणते चहा मी आता पिणार नाही असं म्हणते. आज सरबत पिवाडाले कारण की आता जेवल्या म्हणून. जेवली नसते तर चहा बिस्किट पहिला खाल्ल्या. त्याला म्हणलं आता मी काहीतरी देणार आहे. किशी आता मला कळलं. सोबत अच्छा याला भारी रोज रोज शरबत मिळते. सो काही चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाय गाय.